नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त असा कोणता ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे आणि त्या ट्विस्टमध्ये नक्की काय होणार आहे म्हणजे आता नम्रता जो काही आता शेवटचा राऊंड राहिलेला असतो आणि शेवटचा राऊंड मात्र आता सगळ्यांचं जीवन आहे तर तो मात्र हेलकावणारा असतो, कारण या राऊंडमध्ये आता स्पर्धा जिंकायची असते. परंतु या राऊंडमध्ये आता जी स्पर्धा जिंकायची आहे तर ती स्पर्धा मात्र अर्णव ईश्वरी यांना जिंकून द्यायची नाही. तर त्यासाठी मात्र काय करायचं, वल्लरी आणि नम्रता या दोघींनी मात्र आता सौदामिनीला सांगितलेलं असतं, काही करून मात्र आता ही ईश्वरी स्पर्धेसाठी पोहोचायला नको, त्यासाठी जे काही करता येईल तर ते करायला मी तयार आहे. नम्रताने आता एक कठीण पाऊल उचललेलं असतं, कारण तिला आता जिंकायचं असतं. तिने आपल्या बहिणीचा सुद्धा विचार केलेला नसतो. तेव्हा आता लगेच नम्रता मात्र आता ही वल्लरीला फोन करून हे सगळं काही सांगते. तर वल्लरी म्हणते की आता तर तुला जिंकायचं असेल तर त्या अगोदर तुला ईश्वरीला हरवावं लागेल. म्हणजे ईश्वरीला कसं हरवायचं, तर तिला मात्र आता अर्णवची जे काही अर्णवला ती सपोर्ट करत असते आणि ह्या स्पर्धेमध्ये आता त्यांना बाजी मारून द्यायची नाही. नम्रता हीच वेळ आहे की तुला सगळं काही हे सांगून टाकण्याची. तेव्हा नम्रता म्हणते की ठीक आहे. नम्रता सौदामिनी एक झालेले असतात आणि आता मात्र त्या ईश्वरीला जीवे मारण्याचा प्रयत्न करून तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ईश्वरीला किडनॅप करून असं ठिकाणी नेण्यात येतं की जेथे हा जो म्हणजे रमाकांत आहे, रमाकांतला जेथे किडनॅप करून ठेवलेलं असतं तर त्याच ठिकाणी मात्र आता ते ईश्वरीला घेऊन जातात. ऐन वेळेस मात्र ईश्वरी गायब. आता रात्रीची ईश्वरी आणि अर्णव खूप खुश असतात, उद्याच्या स्पर्धेची तयारी करत असतात. म्हणून मात्र आता ही स्पर्धा जी काही आहे ती स्पर्धा कुणाला जिंकून द्यायला नको, यासाठी मात्र आता ईश्वरीच्या जीवाशी ते खेळलेले असतात. ईश्वरीला रात्रीच मात्र त्यांनी किडनॅप केलेलं असतं. जे काही गुंड आहे ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र रुमाल टाकून तिला किडनॅप करून घेऊन जातात. तेव्हा अर्णव मात्र झोपी गेलेला असतो. अर्णव झोपी गेलेला आहे आणि त्याच वेळेस मात्र हे सगळं कारस्थान केलेलं आहे. ईश्वरीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा मात्र ईश्वरी आता किडनॅप झालेली असते. तिला जेव्हा ज्या ठिकाणी बांधलेलं असतं त्या ठिकाणी मात्र आता जेव्हा ती शुद्ध येते तर वाचवा वाचवा करत असते आणि आता मात्र तेथे जे काही हा असतो रमाकांत जेव्हा तेथे असतो तर तेथे मात्र आता रमाकांतच्या कानावर हा आवाज ऐकू येतो. तेव्हा रमाकांत म्हणतो की ईश्वरी म्हणजे माझ्या ईश्वरीला सुद्धा यांनी किडनॅप केलं तर आता मी यांना नाही सोडणार. ईश्वरी आवाज देते की सोडवा सोडवा वाचवा आणि त्याच वेळेस आता रमाकांत म्हणतो की ईश्वरी ईश्वरी. तर ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही इथे, बाबा बाबा म्हणून ती आवाज देते आणि त्याच वेळेस आता हा जो काही उदयकांत आहे तर उदयकांत तेथे आलेला असतो. उदयकांतला बघून मात्र ईश्वरीला फारच राग येतो. म्हणजे आता या सगळ्या मागे आता उदयकांत हा आहे आणि उदयकांतने मात्र बाबांना किडनॅप केलेला आहे. म्हणजे बाबा संकटात होते. त्यावरती मात्र आता रमाकांत म्हणतो की हो ईश्वरी, अगं हा तर एकटा नाही परंतु याला आता अनेक जण सामील आहेत, कारण याने मला तर किडनॅप करण्याचा प्रयत्न केला परंतु अगं यामध्ये वल्लरीसुद्धा सामील आहे आणि हे सगळं काही हा वल्लरीच्या खेळानुसार खेळत आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की बाबा म्हणजे तुम्ही किडनॅप यांनी केलं होतं, तुमच्या जीवावर उठले आणि आज मात्र स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे आणि यांनी मला सुद्धा किडनॅप करून आणलं. तेव्हा आता ईश्वरी गणूबाप्पाला हात जोडते. गणूबाप्पा काही कर परंतु आता येथून सुखरूप कसं वाचवायचं आहे त्यासाठी काहीतरी मला असा गुपित मंत्र दे, म्हणजे गुपित काहीतरी कर, असं चमत्कार दाखव तुझा. आणि सात्विका आई, जर तुमची आज कंपनी वाचवायची असेल तर मला तुमच्या आशीर्वादाची आज गरज आहे. आणि त्याच वेळेस आता इकडे अर्णव म्हणतो की ईश्वरी कुठे गेली, म्हणून तो ईश्वरीला फोन लावण्याचा प्रयत्न करतो परंतु ईश्वरीचा मोबाईलसुद्धा आता तेथेच पडलेला असतो. आता ईश्वरी कुठे गेली असेल, ऐनवेळेस ईश्वरीच्या सोबत काय झालं असेल. तेव्हा नम्रताला मात्र आता हसू येत असतं, कारण तिला असं वाटतं की आता मात्र ईश्वरीची जिरवण्याची वेळ आलेली आहे. किती काही झालं तरी जोपर्यंत आता ही स्पर्धा होत नाही तोपर्यंत या ईश्वरीला मात्र आता सोडवायला नको. नम्रताला माहिती असतं की वल्लरी आणि सौदामिनी या दोघींनी ईश्वरीला किडनॅप केलेला आहे, म्हणून नम्रता आता खूप खुश असते आणि जसे तिला काही माहिती नाही असं ती दाखवते. घरामध्ये आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की ईश्वरी कुठे गेली. ऐनवेळेस आता ईश्वरीला काय झालं. अर्णव वेडापिसा झालेला असतो, कारण आज स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, शेवटचा राऊंड आहे आणि ईश्वरीसोबत काय झालं असेल म्हणून आता सगळेजण ईश्वरीला शोधण्याचा प्रयत्न करत आहे. आणि तेवढ्यात मात्र आता अविनाश मामा
मात्र ईश्वरीला शोधत असतो, परंतु आता तेवढ्यात नम्रता आतमध्ये जाते आणि इकडे तिकडे कोणी नाही म्हणून ती वल्लरीला फोन करते. तेव्हा वल्लरी आता विचारते की काय झालं नम्रता, ईश्वरीचं आता जे काही आहे स्पर्धा तुला जिंकायची आहे, बघ मी तुला सगळी मदत केलेली आहे. तेव्हा नम्रता म्हणते की बरं झालं, आता मात्र आई तुम्ही काटा काढला ईश्वरीचा आणि ईश्वरीला किडनॅप करून ठेवलेला आहे. जोपर्यंत आता ही स्पर्धा पार पडत नाही तोपर्यंत ईश्वरीला तुम्ही सोडू नका. आणि बरं झालं आता ही स्पर्धा जिंकण्याचा मला चान्स आहे, कारण घरातील सगळेजण आता ईश्वरीच्या नावाने वाहवाह करतात. त्यामुळे आता काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची आहे. तर वल्लरी म्हणते की हो, तू स्पर्धेची पूर्ण तयारी कर आणि घरातील सगळ्यांना काही कुठेही सांगू नकोस. तेव्हा आता अविनाश मामाने हे सगळं काही ऐकलेलं असतं, कारण आता नम्रताने आता आणि ही नक्की कोणाशी बोलत होती, ईश्वरीला किडनॅप करून ठेवलेलं आहे हे मात्र आता अविनाश मामाला समजतं. अविनाश मामा आता तेथे येतो आणि नम्रताला विचारतो की नम्रता तू कोणाशी बोलते. आणि तेवढ्यात नम्रताच्या हातातील मोबाईल खाली पडतो. नम्रता घाबरून जाते. वल्लरी आता हॅलो हॅलो करत असते. वल्लरीला अविनाशचा आवाज येतो आणि तेवढ्यात मात्र आता लगेच अविनाश तो फोन उचलतो. अविनाश म्हणतो की हॅलो आणि वल्लरी आता खूप घाबरून जाते. आणि तेवढ्यात अविनाशने चेक केलेलं असतं की हा तर वल्लरीचा फोन आहे आणि नम्रता तू वल्लरीशीच बोलत होती. म्हणजे आता मला जो संशय होता तर संशय माझा खरा ठरलेला आहे, कारण वल्लरीच आता ह्या सगळ्याच्या मागे आहे. म्हणजे रमाकांतला नक्की किडनॅप केलं गेलेलं आहे. तेव्हा अविनाश मामा म्हणतो की नम्रता तू स्वतःच्या बहिणीच्या विरोधात असं काहीतरी वागशील मला वाटलं नव्हतं. नम्रता म्हणते की नाही बाबा, मी काहीच केलेलं नाही आणि मीच ईश्वरीला शोधण्यासाठी आता आईंना फोन केला होता. आता बाबा म्हणतात की तू खोटं बोलू नकोस नम्रता, मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलं. तेव्हा आता अविनाश मामा धावतच आता अर्णवकडे येतो. अर्णवला सगळं काही घडलेला प्रकार सांगतो आणि त्याच वेळेस मात्र आता लगेच अर्णव म्हणतो की नम्रता मी तुला खरंच अगदी प्रामाणिकपणे विचारतो की खरं सांग इशू कुठे आहे, ती तुझीसुद्धा बहीण आहे आणि ही स्पर्धा आपल्यासाठी जिंकणं किती महत्त्वाचं आहे. ईश्वरी जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा नम्रता म्हणते की जिजू मी काही केलेलं नाही. तर अर्णव म्हणतो की तू खरं बोल, नक्की काय झालेलं आहे, ईश्वरी कुठे आहे तुला माहिती आहे. तेव्हा लगेच मात्र आता नम्रता काही सांगायला तयारच नसते. मला काही माहिती नाही म्हणून लगेच आपल्या रूममध्ये जाते आणि दरवाजा बंद करून घेते. आणि त्याच वेळेस आता आकाश म्हणतो की हे बघ नमू, दरवाजा उघड आणि जर तू आज दरवाजा उघडला नाही मी तुला कधीच आयुष्यामध्ये माफ नाही करू शकणार. नम्रता आता दरवाजा उघडून बाहेर येते. आकाश तिला विचारतो की मला एक गोष्ट खरी सांग, तू मात्र काय केलेलं आहे ईश्वरी बरोबर. तेव्हा नम्रता म्हणते की मला माहिती नाही आणि आकाश लगेच आता नम्रताच्या एक सणकणी कानामागे ठेवून देतो. तुला नाही सांगायचं तर ठीक आहे. त्यावेळेस मात्र ईश्वरी इकडे मात्र आता चतुराईने आता जे काही तिने गेम खेळलेला असतो, गणू बाप्पाची तिला आता ताकद कामी आलेली असते. तेवढ्यात मात्र एक जो काही उंदीर आहे तर उंदीर तेथे येतो आणि उंदीर मात्र आता ईश्वरीची मदत करतो. ईश्वरीच्या जे काही पायाला अगदी ते दोरीने बांधलेलं आहे तर उंदीर ते जी काही दोर आहे तर ते कुरतडतो आणि ईश्वरीला आता सुटायला मदत होते. आणि त्याच वेळेस मात्र आता गणू बाप्पा की जय असे म्हणून ईश्वरी आपल्याला सोडवते आणि ह्या उदयकांतच्या डोक्यामध्ये एक जबर असे काठी मारते. तेव्हा उदयकांत मात्र खाली पडतो आणि त्याच वेळेस आता ईश्वरी घाईने रमाकांतला सोडवायला येते. रमाकांतला सोडून बाबांना घट्ट मिठी मारते आणि म्हणते की बाबा म्हणजे तुम्ही पंढरपूरला गेलेच नाही तर माझा संशय खरं ठरला. आता रमाकांत म्हणतो की हे बघ ईश्वरी, जे काही झालेलं आहे तर ते मात्र आत्ता सांगण्याची वेळ नाही. काही झालं तरी आत्ता आपल्याला स्पर्धेसाठी पोहोचणं खूप गरजेचं आहे, कारण शेवटच्या फेरीला सुद्धा मला आता तुमचे हे आता जे यश आहे ते बघायची संधी मिळाली. परंतु ह्या नालायक नराधमाने म्हणजे ह्या वल्लरीने आणि आता ह्या उदयकांतने मला इथे किडनॅप करून ठेवलेलं होतं. ईश्वरी काय सांगू मी तुला, माझे इतके हाल केलेले आहेत, कारण वल्लरीच्या विरोधात माझ्याकडे पुरावे आहेत आणि ते पुरावे मी जपून ठेवलेले आहेत. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी म्हणते की बाबा लवकरात लवकर चला, आपल्याला जायचं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे सुप्रिया आणि संजय देवावरून घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर आता नम्रता दिसत नाही म्हणून ते आता इकडे राजश्रीयांच्या घरामध्ये येतात. आता नम्रताचं लग्न झालेलं बघून मात्र आता सुप्रियाला फार मोठा धक्का बसतो. आता तेव्हा सुप्रिया म्हणते की नमो हे कसं झालेलं आहे. तेव्हा नम्रता काहीच बोलत नाही. तर सुप्रिया विचारते की ईश्वरी कुठे आहे, इशू कुठे गेली. तर नम्रता काही
काही सांगतच नसते. तर अर्णव म्हणतो की इशू बेपत्ता आहे आणि नम्रता ने मात्र ईश्वरीसोबत काय केलं माहिती नाही. तेव्हा झालेला सर्व काही प्रकार आता अर्णव मात्र सुप्रियाला सांगत असतो आणि त्याच वेळेस आता सुप्रियाला हे ऐकून धक्का बसतो. सुप्रिया म्हणते की नम्रता, तुला अशी म्हणजे शिकवण मी दिली होती की हे संस्कार तुझ्यावर केले होते का? अगं तू स्वतःच्या बहिणीच्या विरोधात गेली आणि काय गरज होती तुला हे सर्व करण्याची? अगं तेव्हा आता लगेच नमू म्हणते की हे बघ आई, मी काही केलेलं नाही. पण सुप्रिया एक सणकणी नम्रताच्या कानामागे ठेवून देते आणि म्हणते की आज तू जे काही वागलेली आहेस ना ते मला नाही आवडलं. ईशूने तुझ्यासाठी काय काय केलं नाही. तेव्हा नम्रताला मात्र आता पश्चाताप होतो, कारण तिने ईश्वरीसोबत जे काही केलेलं आहे सौदामिनीचं ऐकून आणि वल्लरीचं ऐकून आत्तापर्यंत दोघींनी एकत्र घालवलेले सगळे क्षण आता नम्रताला आठवायला सुरुवात होते. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी आणि बाबा हे मात्र आता ऐन वेळेस स्पर्धेच्या ठिकाणी येणार असतात, कारण आता अर्णव खूप रडकवलेला झालेला असतो. काय करावं, ईश्वरी सापडत नाही, नक्की काय झालं असेल. आणि त्याच वेळेस आता ईश्वरी इकडे जे काही म्हणलेली असते की अर्णव सर, माझी काळजी करू नका, मी ऐनवेळेस सुखरूप येऊन पोहोचेल, फक्त तुम्ही स्पर्धेची तयारी करा आणि जिद्द ठेवा, आपण ही स्पर्धा जिंकणार आहोत. म्हणून ईश्वरीच्या काळजीपोटी आणि ईश्वरीच्या एका कानमंत्राने आता अर्णव ह्या स्पर्धेला जायला निघतो. आणि आता मात्र तो आईचा आशीर्वाद घेतो, आपल्या आईचा, आणि तो तिचा फोटो आहे तर तो आपल्याबरोबर घेतो की ऐन वेळेस मात्र ईश्वरी यायला हवी. आई तू सांग की खरंच माझी जवळची व्यक्ती मला का असं सोडून जातात? एकतर तू गेली, त्यानंतर मात्र आता माझी म्हणजे जी बायको आहे ईश्वरी ती सोडून गेली. अर्णव खूपच वेडापिसा झालेला असतो. तसं करून मात्र शेवटी तो स्पर्धेला जायला तयार असतो, कारण त्याला सात्विका ही जी काही आईची नावाची कंपनी आहे ती कंपनी वाचवायची असते. म्हणून तो मात्र आता सौदामिनीला चांगला धडा शिकवणार असतो आणि ऐन वेळेस तो स्पर्धेमध्ये एंट्री करतो. आणि त्याच वेळेस मात्र आता ईश्वरी आणि रमाकांत तेथे आलेले आहेत. ईश्वरी आणि रमाकांतला बघून अर्णवला फारच आनंद होतो. अर्णव आता धावतच जातो आणि इशूला आणि बाबांना घट्ट मिठी मारतो. इशूला विचारतो की इशू तू कुठे होती? त्यावरती मात्र आता ईश्वरी म्हणते की हे बघा, मी तुम्हाला सगळं काही नंतर सांगते, आत्ता वेळ आहे ती स्पर्धा जिंकण्याची. तर सुप्रिया म्हणते की इशू बाळा, माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, तू काही काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून सुप्रिया ईश्वरीला आशीर्वाद देते, परंतु नमूकडे रागाने पाहत असते. नमूचं वागणं काही तिला पटलेलं नसतं, पण तरीसुद्धा आता ईश्वरी नम्रताला माफ करते आणि म्हणते की ऑल द बेस्ट ताई. तेव्हा नमूच्या डोळ्यात पाणी येतं. अर्णव म्हणतो की मिस इंदोर, काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकायची. तेव्हा रमाकांत आणि सुप्रियाचे आशीर्वाद मिळून सात्विका आईच्या आशीर्वादाने आणि गणू बाप्पाच्या आशीर्वादाने शेवटी ही कंपनी मात्र आता त्यांनी वाचवलेली आहे. आणि शेवटचा राऊंड इतक्या कसोटीत ती अगदी ईश्वरीने आपल्या जीवावर खेळून लढलेला असतो आणि ह्या स्पर्धेत दोघांनी बाजी मारून ही स्पर्धा जिंकलेली असते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे नक्की काय होतं बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.